वर्षाचे वैभव असलेला आणि सर्वात मोठा नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची जोपासना आणि जतन गेल्या काही वर्षांपासून शासनाने युनिटी मल्टीकॉन कंपनीकडे दिले होते। त्यामुळे या किल्ल्याच्या वैभवात भर पडली असून महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पर्यटक या किल्ल्याकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे। यामुळे याच कंपनीकडे पुन्हा किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी होत आहे। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं ज्याचं वर्णन केलं जातं तो आपला महाराष्ट्र खरं म्हणजे गडांचा देखील देश आहे। चारही दिशांना असलेले हे किल्ले संघर्षमय इतिहासाचे साक्षीदार आहेत। यातलाच एक अजूनही चांगल्या स्थितीत उभा असलेला किल्ला म्हणजे नळदुर्गचा किल्ला। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय विभागानं या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले। उस्मानाबाद जिल्ह्यात असलेला हा भुईकोट किल्ला मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे। प्रचलित समजुतीनुसार हा किल्ला नळ राजानं बांधला, त्यामुळेच त्याचं नाव नळदुर्ग पडलं। हा किल्ला चालुक्य काळात बांधला गेल्याची नोंद सापडते। त्यानंतर बहामनी काळात म्हणजेच इसवी सन 1351 ते 1480 मध्ये, तसंच आदिलशाही कालखंडात इसवी सन 1558 मध्ये या किल्ल्याला दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी बांधण्यात आली। या तटबंदीत तब्बल 114 बुरुज आहेत। पैकी उपळी बुरुज सर्वात उंच आहे। परांडा बुरुज, उपळी बुरुज, संग्राम बुरुज, नौपाकळी बुरुज असे हे महत्वाचे बुरुज असून काही बुरुजांवर आजही तोफा आहेत। हे आहे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार अर्थात हुलमुख दरवाजा। शत्रूला किल्ल्यात सहजासहजी प्रवेश करता येऊ नये यासाठी हुलमुख दरवाजाकडे जाणारा रस्ता अरुंद ठेवण्यात आला। सागवानी लाकडावर लोखंडी जाळी पट्टी आणि टोकदार खिळे लावून हा दरवाजा भक्कम करण्यात आलाय। या दारातच 2 छोटी दार आहेत ज्यांचा वापर सैनिकांच्या जाण्या येण्यासाठी केला जात असे। समोर 2 मनोरे आहेत। तसंच आत 2 छोटे बुरुज आहेत ज्यांना मोठा साखळ दंड जोडलेला आहे। शत्रूचे घोडे, हत्ती, उंट या प्राण्यांना दारापाशीच रोखून धरण्यासाठी या साखळ दंडाचा वापर केला जात असावा। बाजूला सादिक शाह अली बाबांची समाधी आहे। प्रवेशद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला खंदक आहे। हत्तीखाना, अंबारखाना या इमारतीच्या दर्शनी बाजूला 3 कमानदार म्हणजे प्रवेशद्वार असून त्यापैकी 2 बांधकाम करून बंद केलेली आहेत आणि एक हत्तीचा दरवाजा जसाचा तसा व्यवस्थित आहे। हत्तीखान्याच्या पश्चिम बाजूला एक जुन्या पद्धतीचा पायऱ्यांचा मार्ग आहे ज्याच्यावरून त्याच्या छतावर जाता येतं। वर घुमट आहे, त्यात झरोखे केलेले आहेत आणि त्यातून सूर्यप्रकाश आत येतो। हत्तींचं हे निवासस्थान। समोर एक हत्तीचं दगडी शिल्प आहे। मस्जिद, इथं सैनिकांना नमाज पढण्याची सोय केलेली होती। मुन्सिफ कोर्ट, इथं अनेक दालन आहेत ज्यांचा वापर न्यायालय, आरोपींसाठी कोठडी यासाठी केला जायचा। जामा मस्जिद, मुन्सिफ कोर्टासमोर ही जामा मस्जिद आहे जिचा वापर राजापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळेच करत असत। पूर्व बाजूला मोठा वजूखाना आहे। वरती घुमट आणि त्याच्या चारी बाजूला लहान मिनार आहेत। या मशिदीचं बांधकाम इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात केले गेलेले आहे। जामा मशिदीच्या थोड्या पुढे असलेल्या वास्तूला बारादरी, राजवाडा
आणि टेलर कोठडी या तीनही नावांनी ओळखलं जातं. इथं मिडोज टेलर यांचं वास्तव्य होतं म्हणून बहुधा टेलर कोठडी म्हणत असावे. दोन्ही बाजूला सुंदर अशी बाग आहे. पूर्व बाजूला स्वयंपाकगृह आहे. त्याला लागून पाण्याची मोट बांधलेली आहे, जिथून स्वयंपाकगृहाला, बागेला आणि वजू करायला पाणी पुरवलं जात असे. बारादरीच्या उत्तर दरवाजातून समोर बोरी नदी, पाणी महाल, उपळी बुरुज, रणमंडळ आणि सुंदर निसर्गाचं दर्शन होतं. दरबार हॉल, राजाचा दरबार भरवला जायचा ते हे ठिकाण. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीजवळ रंगमहाल ही वास्तू आहे. इथं अनेक दालनं आहेत ज्यांच्यात संगीत, नृत्याचे कार्यक्रम होत असत. शासनानं या वास्तूचं जतन करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. 9 पाकळी बुरुज, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेला हा बुरुज. एका मोठ्या बुरुजावर अर्धवर्तुळाकार असे 9 बुरुज असं बांधकाम असून मधल्या बुरुजाला गायमुख बसवलेलं आहे. याची उंची 60 ते 70 फूट असून खाली असलेल्या 2 दरवाजांमधून आत प्रवेश करता येतो. बुरुजावर चढण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजाच्या दक्षिण बाजूला मोठा खंदक आहे. राजा ज्या वेळेला किल्ल्यात वास्तव्यास असायचा तेव्हा समोरील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी हा बुरुज बांधला असावा. शत्रू चालून आल्यास एकाच वेळी मारा करण्यासाठी या बुरुजावर 9-10 तोफा ठेवल्या जायच्या. म्हणूनच या बुरुजाचं नाव 9 बुरुज किंवा 9 पाकळी बुरुज असं पडलं असावं. हत्ती तलाव, आयताकृती असलेल्या या तलावाच्या तीनही बाजूंना दगडी भिंती आहेत, तर एका बाजूला हत्तींना तलावात उतरण्यासाठी उतार ठेवलेला आहे. या तलावाचा वापर अर्थातच हत्तींच्या स्नानासाठी आणि त्यांना पाणी पिण्यासाठी केला जात असावा. मछली खिंड ही किल्ल्याच्या पूर्वेला असून मछली तटात येण्या जाण्यासाठी तिचा वापर होत असावा. मछली तटाची भिंत भव्य असून ती साधारण 400 फूट लांब आहे. तिथं पाणी अडवून शत्रूला किल्ल्यामध्ये येण्यापासून रोखलं जायचं. उपळी बुरुज, हा बुरुज किल्ल्यात सर्वात उंच भागावर असून त्याची उंची अंदाजे 100 फूट आहे. या बुरुजावर जाण्यासाठी 77 पायऱ्या आहेत. बुरुजाच्या माथ्यावरती 2 मोठ्या आणि 1 लहान तोफ ठेवण्याची जागा आहे. बाजूला एक पाण्याचा हौद आहे. माथ्यापासून साधारणतः 20 पायऱ्या खाली विश्रांतीसाठी जागा बनवलेली आहे. तोफांचा लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी हा बुरुज उभारण्यात आला असावा. बारूदखाना, उपळी बुरुजाच्या पूर्वेला असलेल्या बारूदखाना ही इमारत म्हणजे दारुगोळ्याचं कोठार होतं. नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महल ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू असून पर्यटकांना त्याचं खूप आकर्षण वाटतं. बोरी नदीवर 200 मीटर लांबीचा बंधारा बांधलेला असून त्याची उंची 19 मीटर आहे. या बंधाऱ्यात पवनचक्की आहे. तसंच या बंधाऱ्यावर 2 सांडवे बांधलेले आहेत ज्यांना नर आणि मादी धबधबा असं म्हटलं जातं. या दोन्ही सांडव्यांच्या मधोमध पाणी महल आहे. समोर एक पर्शियन भाषेत लिहिलेला शिलालेख आहे. समोरच्या भागात एक कारंज आहे. त्याच्या समोर 9 कमानींची सुंदर अशी पडवी आहे. पाणी महालाच्या शेजारी गणेश महाल आहे. तिथं असलेली लोखंडी शिडी उतरून गेल्यावर उजव्या बाजूला गणेश पट्टी आहे. त्या पट्टीवर गणेशाची मूर्ती आणि रिद्धी-सिद्धी आहेत. या बंधाऱ्याचं बांधकाम वास्तुविशारद मीर मोहम्मद इमादीन यानं 1558 ते 1613 दरम्यान दुसरा इब्राहिम अली आदिलशाह याच्या काळात केल्याचा उल्लेख सापडतो. गणेश महालाच्या पश्चिमेला आणि रणमंडळाच्या तटबंदीला लागून कडेलोट हे ठिकाण आहे. कडेलोटच्या दरवाजाला लागून पूर्व बाजूला एक बुरुज आहे. त्याला मोठ्या 2 लोखंडी कड्या लावलेल्या आहेत. बुरुजाच्या एका बाजूला खूप खोल दरी आहे. गुन्हेगारांना इथेच कडेलोटाची शिक्षा दिली जात असावी. रणमंडळ आणि हत्ती दरवाजा हा किल्ल्याचा शेवटचा भाग आहे जो पाणी महालाच्या पश्चिमेला आहे. इथला हत्ती दरवाजा भव्य आणि नागमोडी आहे. या दरवाजावर 2 हत्ती आणि 2 गंड भेरुंड अशी शिल्प आहेत. या दरवाजा समोरून वाहणाऱ्या बोरी नदीवर जो धबधबा आहे त्याच्या बाजूला 2 भव्य असे बुरुज आहेत.
ज्यांच्यावर मासे, गरुड पक्षी अशी शिल्प आहेत. या परिसरात सैनिकांना प्रशिक्षण दिलं जायचं, म्हणून किल्ल्याच्या या भागाला रणमंडळ असं नाव पडलं असावं. तर असा हा नळदुर्गचा किल्ला. पावसाळ्यात जेव्हा नर मादी धबधबे जोरात वाहायला लागतात, तेव्हा ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते. तुम्हीही कधीतरी नक्की भेट द्या या इतिहासाच्या साक्षीदाराला. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला जतन व संवर्धन करण्यासाठी ज्या कंपनीला देण्यात आला होता त्याची मुदत अवघ्या काही महिन्यामध्ये संपणार आहे. काय एकंदरीत त्याचा नियम आहे आणि कशा पद्धतीने तो प्रोसिजर करणार आहेत ते आज आपण कंपनीचे संचालक आपल्यासोबत जाणून घेणार. मला सांगा एकंदरीत शासनाकडे मागणी आहे आपली. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत नळदुर्ग किल्ला आम्ही 10 वर्षापूर्वी संगोपनासाठी घेतला होता. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचं एक वैभव आहे आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी किल्ल्याचं जतन आणि संवर्धन करावे, किल्ल्याचे सौंदर्य वाढावा यासाठी प्रयत्न करावे. ह्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे किल्ला संगोपनासाठी 10 वर्षापूर्वी घेतला होता. आम्ही ज्यावेळेस किल्ला घेतला त्यावेळेस किल्ल्याची अवस्था अतिशय दयनीय होती. किल्ल्यामध्ये अतिक्रमण होते, झाडे झुडपे वाढलेली होती, आतमध्ये लोक वस्ती करून राहत होते, आतमध्ये गुरे जनावरं चरत होती, आतमध्ये सर्व प्रकारचे गैरकानूनी काम जसे बोलते आपण तो त्याप्रमाणे आतमध्ये सर्व गैर प्रकार चालू होते. आम्ही किल्ला घेतल्यानंतर आम्ही सर्वप्रथम हे जे आतमध्ये जे अतिक्रमण आहे, आतमध्ये जे काही गैरकानूनी काम चालू होत होतं ह्याला आम्ही सर्व सिक्युरिटी सेफ्टी लावून CCTV बसवून आम्ही पहिले हे सर्व नियंत्रणात आणलं. त्याच्यानंतर आम्ही किल्ल्यामध्ये लँडस्केपिंग जेवढं काही शक्य होईल तेवढं झाडी लावणे, बॉर्डर लावणे, शोचे झाडी लावणे आणि पुरातत्व खात्याच्या नियमाला अनुसरूनच आम्ही सर्व कामं केलेली आहेत. त्याच्याकडनं परवानगी घेऊन किल्ल्याची जी वास्तू आहे त्याला आम्ही कुठंही धक्का पोचवलेला नाही की धक्का लावलेला नाही. आम्ही फक्त काय केलं की त्या ज्या वास्तू होत्या त्यामध्ये जे काही लोकांनी लिहिलेलं होतं, घाण केलेली होती, आतमध्ये लोक शौचालय करायचे, हे सर्व आम्ही साफसफाई करून क्लीन करून त्याच्या आजूबाजूला लँडस्केपिंग आणि गार्डन केलेलं आहे की जेणेकरून त्या वास्तूचं सौंदर्य वाढायला पाहिजे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी आम्हाला 10 वर्षापूर्वी हा किल्ला दिला होता संगोपनासाठी. आता त्याची मुदत ऑगस्ट महिन्यामध्ये संपत आहे. आम्ही शासनाकडं आता विनंती करणार आहे की जर समजा आम्ही हे 10 वर्षासाठी संगोपनासाठी आम्हाला अजून आणखी दिला तर आम्ही आहे ते वैभव किल्ल्याचं कसं परत वाढवता येईल आणि हे सर्व काम आम्ही पुरातत्व खात्याचे नियमाला अनुसरूनच करणार आहोत. जेणेकरून पर्यटकाच्या संख्येमध्ये वाढ होईल, पर्यटन वाढेल. उस्मानाबाद जिल्ह्याचे व महाराष्ट्रातील सर्व पर्यटक येतात, नागरिक येतात, सर्वांनी हे काम बघून समाधान व्यक्त केलं आहे. प्रत्येकाने किल्ल्याचं पहिलं रूप आणि आता किल्ल्याचं कायापलट झालेलं रूप हे बघितल्यावरती प्रत्येकाने आम्हाला शाबासकी दिलेली आहे आणि समाधान व्यक्त केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला लेखीमध्ये प्रत्येक पर्यटकांनी अभिप्रायसुद्धा दिलेला आहे की संगोपनासाठी किल्ला घेतल्यावरती काय होऊ शकतं आहे. आणि महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत ह्या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये एकच किल्ला संगोपनासाठी प्रायव्हेट संस्थेला दिलेला आहे, ते म्हणजे युनिटी मल्टीकॉस्ट प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी. एकंदरीत बऱ्यापैकी जे आहे काम व्यवस्थितरित्या या ठिकाणी केल्याने मला सांगा शासन दरबारी काय पाठपुरावा केला, कशा प्रकारे? शासन दरबारी आम्ही ज्या नियमानुसार आता परत मागणी करायची आहे ती माननीय राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब तसेच या खात्याचे पर्यटन विकास मंत्री त्यांना रीतसर सगळं अर्ज आणि आमचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याचा निर्णय अंतिम करणे बाकी आहे. तर लवकरात लवकर आम्हाला हे जर मिळालं तर आहे तसं आम्हाला हे वैभव पुढे चालू ठेवता येईल.
महाराष्ट्र म्हणलं की महाराष्ट्रातील असलेले गड किल्ले हा महाराष्ट्राचा खरं तर वैभव आहे. हा धाराशिव जिल्ह्यातील खरं तर एकंदरीत राज्या व परराज्यातून या ठिकाणी नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक जे आहे मोठ्या प्रमाणात दाखल होत होते. या किल्ल्याची तटबंदी जवळपास 3 किलोमीटर पसरलेली असून या तटबंदीत एकूण 114 बुरुज आहे. हा किल्ला संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी युनिटी मल्टीकॉन्सला देण्यात आला होता. नळदुर्गच्या किल्ल्याचे संवर्धन आणि जतन अगदी चोख आणि व्यवस्थितरित्या केल्यामुळे पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पुन्हा याच कंपनीकडे किल्ला संवर्धन आणि जतन करण्यासाठी द्यावा अशी मागणी होत आहे. आहे की युनिटी मल्टीकॉम्स कंपनी या कंपनीवरती एकंदरीत संवर्धन आणि जतनसाठी ज्या पद्धतीने पर्यटकांनी त्यांनी सुविधा दिलेल्या